एक छोटीशी कविता ठेवतो. हा कुणाच्या वाटेला हे दुःख येऊच नये, कुणाच्या वाटेला हे दुःख येऊच नये. उतार वयात पाखरे दूर जाऊच नये, हो कुणाच्या वाटेला हे दुःख येऊच नये. असह्य वेदना याज दाटल्या कामणी, असह्य वेदना याज दाटल्या कामणी, माझ्या ह्या काळजावर जखमा सांगा लोटल्या या कुणी, गरिबीच्या या झळा कुणी साहूच नये. उतार वयात पाखरे दूर जाऊच नये, हो कुणाच्या वाटेला हे दुःख येऊच नये. माझ्या या फाटक्या झोळीला मिठी गळला किती, माझ्या या फाटक्या झोळीला मिठी गळला किती, कशी सांभाळावी बाळा मायले काची नाती, या वंशाच्या दिव्याचा हट्ट करूच नये. उतार वयात पाखरे दूर जाऊच नये, हो कुणाच्या वाटेला हे दुःख येऊच नये. आई बापाच्या या पदरी काळजाच असा, आई बापाच्या या पदरी काळजाच असा, घरात लक्ष्मी येता बिचारा वागतो कसा, हे वृद्ध आश्रमाचे घर कुणी पाहूच नये. उतार वयात पाखरे दूर जाऊच नये, हो कुणाच्या वाटेला हे दुःख येऊच नये. थकले रे मीच आता सलते नेहमी एक खंत, थकले रे मीच आता सलते नेहमी एक खंत, गर्भात मारल्या मुली छळतो मला हा प्रश्न ज्वलंत. हे चंद्रकांता तू आई वडिलांना विसरूच नये. उतार वयात पाखरे दूर जाऊच नये, हो कुणाच्या वाटेला हे दुःख येऊच नये. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत दादा. आवाज फार गोड, अत्यंत सुरेल गातो. तुझ्या कवयित्री शांता शेळके यांच्या दोन ओळी मला आठवल्या. शांता शेळके म्हणतात की घरातले सगळे दूर निघून गेलेले आहेत आणि आता गाणी कुणासाठी लिहायची, गाणी कुणासाठी म्हणायची, म्हणून त्या म्हणतात, गेले उडून रावे, गेले उडून रावे
फांदी सहेल गावे आता कळ्या फुलांनी कोणास गीत गावे गेले उजळून गावे, आता कळ्या फुलांनी कोणास गीत गावे. धन्यवाद. धन्यवाद.